भगूरमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती उत्साहात व जल्लोषात साजरी। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मभूमी असलेल्या भगूर नगरीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन जयंती उत्साहपूर्ण वातावरणात व जल्लोषात साजरी करण्यात आली। सकाळी 7 वाजता भगूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ प्रेरणा विशाल बलकवडे यांच्या वतीने नगरसेवक तसेच भगूर नगर परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मगाव असल्याने दिवसभर भगूर येथे महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, अभ्यासक व सावरकर प्रेमींनी मोठ्या संख्येने भेट दिली। सावरकर वाड्यास भेट देत अनेकांनी आपल्या कला, देशभक्तीपर गीते, पोवाडे, भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले। त्यामुळे संपूर्ण भगूर नगरी देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेली होती। तसेच शहरामध्ये भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या शोभायात्रेमध्ये असंख्य नागरिक, युवक, महिला व विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भगूर नगर परिषदेच्या वतीने नगर परिषद कार्यालय तसेच सावरकर वाडा येथे पुष्पहार अर्पण करून स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करण्यात आलं। नगराध्यक्षा सौ प्रेरणा बलकवडे, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी सावरकरांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला। अशा विविध उपक्रमांद्वारे भगूर नगरीत स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती मोठ्या उत्साहात, अभिमानाने आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। महात्मा ज्योतिबा फुले की बोल, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की बोल, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर की। हम फिट तो और बेटी बचाओ बेटी पढ़ाओ झाड़े लावा बोल, सियावर प्रभु रामचंद्र की बोल, पुत्र हनुमान की बोल, त्र्यंबकेश्वर महाराज की भारत माता की आरती करण्यासाठी आपण सायकल राईडद्वारे अनोखे अभिवादन करत आहोत। इथे आल्यानंतर विशेष आनंद हा झाला की आमच्या मैत्रीण आदरणीय प्रेरणाताई बलकवडे नगराध्यक्षा आणि पूर्ण जे नगरसेवक आहेत त्यांची टीम देखील इथे उपस्थित आहे आणि खूप छान प्रकारे भगूरमध्ये येतात। इतकं सुंदर रांगोळ्या वगैरे काढून स्वागत तर खूप अभिमान वाटायला पाहिजे की आपले भगूर पुत्र विनायक दामोदर सावरकर आज आपण या ठिकाणी आपण राहतो, आपल्या स्वतःला सुद्धा देखील अभिमान वाटला पाहिजे। धन्यवाद सर्वांचे आणि सगळे भगूर वासियांचे सुद्धा।